तर मित्र, जर तुम्हाला इंग्रजी खरीच बोलायची असेल ना, तर या 5 मुद्द्यावर तुम्ही सलग 3 महिने डेली न चुकता 2 तास काम करा आणि 3 महिन्यानंतर जर तुम्हाला नाही बोलता आलं तर माझा मोबाईल नंबर मी कॉमेंट बॉक्समध्ये देतोय, मला नक्की कॉल करा की सर तुम्ही सांगितलेले हे 5 मार्ग मी 3 महिने करून देखील मला इंग्लिश बोलता नाही आलं. मला इंग्रजी समजते परंतु मला बोलता येत नाही, हा जो प्रश्न आहे ना मित्र, हो अनेक विद्यार्थ्यांचा आणि वर्किंग प्रोफेशनलचा पण आहे. ज्यांना कुणाला इंग्रजी बोलायची इच्छा आहे ना, जवळपास त्यांच्यापैकी 80% लोकांचा हा प्रश्न आहे की तुम्हाला इंग्रजी तर समजतंय परंतु बोलता येत नाही. आणि मग अनेक जण मला विचारतात, सर काय कारण आहे, कशामुळे मला बोलता येत नाही? मित्र, याचं उत्तर फार सोपं आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ज्या अर्थी तुम्हाला इंग्रजी समजते त्या अर्थी तुमची व्होकॅब्युलरी चांगली आहे. म्हणजे तुमच्याकडे भरपूर शब्दसाठा पण आहे, तुमचं इंग्रजीमध्ये वाचन पण आहे, त्याचबरोबर तुम्हाला ग्रामर पण चांगल्यापैकी समजतं. मग इतक्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला बोलता का येत नाही? तर मित्र, त्याचं उत्तर सोपं आहे. त्याचं उत्तर आहे की तुमची प्रॅक्टिस नाही आहे. कोणतेही भाषा मित्र हो, त्या भाषेचं फक्त ज्ञान घेऊन बोलता येत नाही, तर त्या भाषेची प्रॅक्टिस करावी लागते. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही काय करू शकता, ती भाषा फ्लुएंटली बोलू शकता. मग जर तुम्हाला इंग्रजी पण अतिशय फ्लुएंटली बोलायची आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजी भाषेची सिस्टमॅटिक प्रॅक्टिस करावं लागणार आहे. मग कशी प्रॅक्टिस करायची, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्र, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक 3 महिन्याचा प्लॅन देणार आहे की ज्या प्लॅनमध्ये मी तुम्हाला 5 गोष्टी डेली करायच्यात. होय, 5 गोष्टी डेली 3 महिने करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं खंड पडू द्यायचं नाही, व्यत्यय येऊ द्यायचा नाही. कन्सिस्टंटली 3 महिने रोज कमीत कमी 2 तास मी सांगितलेले 5 कामं तुम्हाला डेली करायचे. अशी कोणती कामं आहेत ती आता मी तुम्हाला सांगणार आहे. मित्र, मी आत्ता सांगितलं की कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. ठीक आहे, जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर 3 महिने प्रॅक्टिस करा, 3 महिने मी सांगितलेल्या 5 गोष्टी सतत करा आणि 3 महिन्यामध्ये थोडा पण खंड पडू द्यायचं नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता तुम्हाला काय करायचं आहे मित्र, रोज तुम्हाला 15 ते 20 मिनिट इंग्रजी स्वतःशी बोलायचं आहे. मग आरशासमोर उभे राहा, आरशासमोर उभं राहून इंग्लिशमध्ये बोला, किंवा तुमच्याकडे मोबाईल आहेच, मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा, कॅमेरा चालू करा आणि कॅमेरा चालू करून स्वतः बोलायला लागा. किंवा स्वतःशीच एकटे रूममध्ये राहा, कोणी नसेल एकटे रूममध्ये राहा आणि स्वतःशीच इंग्लिशमध्ये काही पण बोलायला लागा. पण वाक्य तयार करायचा प्रयत्न करा. चुका होऊ द्या, ग्रामरच्या चुका होऊ द्या, शब्दांच्या चुका होऊ द्या, कोणत्याही चुका होऊ द्या, चुकांची काळजी करायची नाही. फक्त आणि फक्त एकदा जर बोलायला सुरुवात केली तर कमीत कमी 15 मिनिट थांबायचं नाही. हा पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जो तुम्हाला कन्सिस्टंटली, कॉन्स्टंटली, सातत्याने 3 महिने करायचा आहे. ओके, पहिला पॉईंट सगळ्यांच्या लक्षात आला. आता दुसरा पॉईंट काय आहे ते बघूया. तर मित्र, दुसरा पॉईंट आहे की दिवसभरामध्ये ज्या ज्या तुम्ही ॲक्टिव्हिटी करताय, सपोज आता मी पुस्तक वाचत आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये ते वाक्य लगेच सांगायचं, नाऊ आय एम रीडिंग अ बुक. किंवा तुम्ही एखादं गाणं गात आहात तेव्हा तुम्ही स्वतःशी म्हणायचं, नाऊ आय एम सिंगिंग अ सॉन्ग. किंवा तुम्ही दात घासत आहात तर त्यावेळेस तुम्ही म्हणायचे, आय एम ब्रशिंग माय टीथ. तर अशा ज्या ज्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करताय त्या त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही दिवसभरामध्ये सांगायचं आहे. सपोज तुम्ही चहा बनवत आहात तर तुम्ही काय म्हणायचे, आय एम मेकिंग टी. किंवा तुम्ही शाळेमध्ये जात आहात तर तुम्ही म्हणायचे, आय एम गोइंग टू स्कूल. सातत्याने ज्या ज्या काम करतायत ते इंग्लिशमध्ये स्वतःशी सांगायचा प्रयत्न करायचा, सतत बोलायचं, यामध्ये कसल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ द्यायचा नाही. या ॲक्टिव्हिटी सतत 3 महिने करायचं. लक्षात ठेवा, याच्यामुळे काय होईल तर याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि जो काही तुमचा कॉन्फिडन्स नाही आहे तुमच्याकडे, जरी तुमच्याकडे व्होकॅब्युलरी आहे, जरी तुमच्याकडे इंग्रजीचं चांगलं नॉलेज आहे,
जरी तुमचं ग्रामर चांगलं आहे, इंग्रजी बोलता येत नाही, त्याचं कारण फक्त एकच आहे, बिकॉज ऑफ प्रॅक्टिस, ड्यू टू प्रॅक्टिस. आता तुम्ही अशा पद्धतीने रोज जर प्रॅक्टिस करायला लागलात, 15-20 मिनिट बोलताय एखादा सब्जेक्ट पकडून, त्यानंतर जे जे तुम्ही ऍक्टिव्हिटी दिवसभर करताय ती ऍक्टिव्हिटी तुम्ही स्वतःशी इंग्लिशमध्ये सांगताय, तर बघा तुम्ही 15 दिवसामध्ये बघा तुमच्यामध्ये नक्कीच फरक पडलेला असणार आहे. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट काय करायची मित्रो, तर तिसरी गोष्ट करायची आहे की तुम्हाला माहित आहे कोणतीही भाषा ही पॅटर्न्समध्ये बोलली जाते. ओके. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर बोलायचं, कोणत्या प्रकारचा पॅटर्न बोलायचं, हे प्रत्येक भाषेचे पॅटर्न्स असतात. इंग्रजीचे पण असे काही पॅटर्न्स आहेत की आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये काय बोलायचंय, कोणतं वाक्य बोलताना कशा प्रकारचं वाक्य असलं पाहिजे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मित्र, इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी इवन बेसिक जरी बोलायचं असेल तर कमीत कमी 150 ते 200 पॅटर्न्स आपल्याला लागतात. सपोज मी म्हणत असेल की मी शाळेत जातो, तर आय गो टू द स्कूल आपल्याला असं म्हणावं लागणार आहे, कारण हे प्रेझेंट मधलं सेंटेन्स आहे. मी गावाला गेलो, आय वेंट टू विलेज, आय वेंट आउट ऑफ स्टेशन तुम्हाला असं म्हणावं लागणार आहे, कारण हे वाक्य भूतकाळामध्ये आहे. अशा प्रकारच्या पॅटर्न्स तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. सपोज तुम्हाला म्हणायचं की तो डॉक्टर आहे, तर तुम्हाला म्हणावं लागेल ही इज अ डॉक्टर. किंवा तुम्हाला असं म्हणायचं की त्याच्याकडे एक घर आहे, तर ही हॅज अ होम असं तुम्हाला म्हणावं लागेल. लक्षात ठेवा. ओके. किंवा तुम्हाला असं म्हणायचं आहे की मला पेन पाहिजे, आय वॉन्ट अ पेन, इथं वॉन्टचं पॅटर्न वापरावं लागेल. ओके. मला इंग्रजी बोलायला आवडतं, आय लाईक स्पीकिंग इंग्लिश, तर हे पण तुम्हाला लाईकचं पॅटर्न वापरावं लागेल. जसं की मी आज रात्री अभ्यास करणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला गोइंग टूचं पॅटर्न वापरावं लागेल, आय एम गोइंग टू स्टडी टू नाईट टू. ओके. अशा प्रकारचे. तर मित्र, थोडक्यात मला काय सांगायचं की हे तुम्ही एकदा 150 ते 200 पॅटर्न लिहून काढा. चॅट जीपीटीची मदत घ्या. चॅट जीपीटीमध्ये तुम्हाला असे पॅटर्न सापडतील की कोणते पॅटर्न्स इंग्लिश बोलण्यासाठी मला गरजेचे आहेत. पण चॅट जीपीटीवर एकदा जर पॅटर्न घेतले की ते पॅटर्न घेऊन तुम्ही काय करा, त्याचा सराव रोजची रोज करायचा आणि 150 पॅटर्न तुम्ही वापरायला लागायचे. मित्र, लक्षात ठेवा, आमच्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये पण आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने इंग्लिश बोलायला लावतो आणि आम्ही फक्त 1 महिन्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा रिझल्ट देत असतो. ओके. तर म्हणून तुम्ही हे घरी केलं तर घरी पण तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटणार आहे. तर मी तुम्हाला किती पॉईंट सांगितले, 3 पॉईंट सांगितलेत की हे तुम्हाला करायचे. आता चौथी एक गोष्ट करायची आहे की आपण थोडंफार इंग्लिश बोलण्याचा फ्लुएन्सी आणायची असेल ना, तर इंग्लिशमध्ये विचार करण्याचा सवय लावायची. विचार करण्याची सवय कशी, सपोज यू आर थिंकिंग अबाउट समथिंग, तो यू हॅव टू थिंक इन इंग्लिश इटसेल्फ. ओके. जे काही तुम्ही विचार करताय, जसं की आता तुम्ही म्हणताय स्वतःशी, नाव आय एम स्पीकिंग विथ मी, नाव आय विल स्पीक विथ माय फ्रेंड्स, जे जे तुम्ही विचार करताय ते डायरेक्ट इंग्लिशमध्ये विचार करायचा. ते तुम्ही मराठीमध्ये विचार करून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट नाही करायचं. ओके. ट्रान्सलेशन मेथड जी आहे ना, तर ती मित्र इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी तेवढी फायद्याची नाहीये. जेवढं तुम्ही डायरेक्ट इंग्लिशमध्ये विचार करायला लागाल, जेवढं तुम्ही डायरेक्ट इंग्लिशमध्ये वाक्य तयार करायला लागाल, तेवढं तुमची फ्लुएन्सी येईल, तेवढे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा सराव होईल आणि जेवढ्या जास्त प्रकारच्या वाक्याचा तुम्ही सराव कराल, तेवढ्या जास्त प्रकारे तुम्हाला बोलता येईल, तेवढ्या जास्त प्रकारचे वाक्य तुम्हाला तयार करता येतील आणि मग कोणत्याही सिच्युएशनमध्ये जे तुम्ही स्टक होताय, जे तुम्ही फंबल होताय, तुम्ही फंबल होणार नाही, स्टक होणार नाही, अडखळणार नाही. आणि मग जो हा तुमचा जो प्रश्न आहे ना की सर जेव्हा मी बोलायला लागतो तेव्हा मी अडखळतो, मला काही सुचत नाही, तर तुमचा हा प्रॉब्लेम या गोष्टीमुळे सॉल्व्ह होणार आहे. आता मी तुम्हाला शेवटचा एक पॉईंट सांगतो की जे फार महत्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी केल्या आपण. पॉईंट नंबर 1 स्वतःशी बोललात. पॉईंट नंबर 1 ज्या ज्या ऍक्टिव्हिटी त्या स्वतःशी सांगतायत. पॉईंट नंबर 3 तुम्ही पॅटर्नची पण प्रॅक्टिस करताय वेगवेगळ्या. पॉईंट नंबर 4 तुम्ही आता इंग्लिशमध्येच विचार करायला सुरुवात करताय. आणि आता शेवटचा पॉईंट तर फारच महत्वाचा आहे. आणि तो काय पॉईंट आहे मित्र, शेवटचा मुद्दा असा आहे की काय, कोणताही मित्र ज्याला इंग्रजी बोलता येतं किंवा एखादा नातेवाईक ज्याला इंग्रजी बोलता येतं त्याला रोज भेटायचंय. किंवा जवळ तो नसेल, आपल्या जवळ नसेल,
दूर असेल, दूरच्या गावाला असेल, त्याला कॉल तरी करायचा आहे आणि त्याच्याशी कॉल करून रोज 15-20 मिनिट इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली आता जे जे आपण लर्न करतोय दिवसभर प्रॅक्टिस करून याचा आपण अप्लाय करतोय, त्याला आपण बरोबर अप्लाय करतोय की नाही ते बघायचंय. मी जे पॅटर्न शिकलो, मी जी प्रॅक्टिस केली, मी जे वाक्य दिवसभर बोललोय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये, तशा प्रकारची वाक्य आता आपल्याला आपल्या मित्रासोबत बोलायला लागायचे. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट मित्र हो डायरेक्टली प्रॅक्टिस केल्याशिवाय पॉसिबल नाही. मी फक्त तुम्हाला असं म्हटलं की ड्रायव्हिंगचं तुम्हाला मी सगळं नॉलेज देतो, कसा ब्रेक लावायचं, कसं गिअर टाकायचा, कसं हॉर्न वाजवायचं, हे सगळं नॉलेज मिळवून ड्रायव्हिंग करता येत नाही, हे तुम्हाला पण माहीत आहे. तर त्यासाठी ॲक्च्युली तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागतं. त्याच पद्धतीने इंग्रजीचं सगळं नॉलेज मिळवून काहीच उपयोग नाही. त्यासाठी तुम्हाला इंग्रजी बोलायला सुरुवात करावं लागणार आहे. तर मित्र, जर तुम्हाला इंग्रजी खरीच बोलायची असेल ना, तर या 5 मुद्द्यावर तुम्ही सलग 3 महिने डेली न चुकता 2 तास काम करा आणि 3 महिन्यानंतर जर तुम्हाला नाही बोलता आलं तर माझा मोबाईल नंबर मी कॉमेंट बॉक्समध्ये देतोय. मला नक्की कॉल करा की सर तुम्ही सांगितलेले हे 5 मार्ग मी 3 महिने करून देखील मला इंग्लिश बोलता नाही आलं. मित्र, तुम्हाला अजून जर आमच्या स्पोकन इंग्लिशबद्दल काही माहिती पाहिजे असेल, इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला काही मदत पाहिजे असेल, तर माझा मोबाईल नंबर कॉमेंट बॉक्समध्ये आहे. आमचं व्हॉट्सअप ग्रुप कॉमेंट बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर आमचं व्हॉट्सअप चॅनल पण कॉमेंट बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही आम्हाला आमच्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्कामध्ये येऊ शकता किंवा अधिक माहिती घेऊ शकता. मित्र, हे जे माझे 5 मुद्दे आहेत किंवा हे जी तुमची अडचण आहे, तुम्हाला त्याचं समाधान झालं की नाही ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि त्याचबरोबर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.